गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने लांबवणारी सराईत महिला चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात। 4 गुन्ह्यांची उकल करत 100% मुद्देमाल जप्त। चाळीसगाव प्रतिनिधी। चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गर्दीच्या ठिकाणी महिलांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या एका सराईत महिला आरोपी शिताफीने ताब्यात घेण्यात गुन्हे शोध पथकाला डीबी टीम मोठे यश आले आहे। या कारवाईमुळे शहरातील चोरीच्या एकूण 4 विविध गुन्ह्यांचा उलगडा झाला असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नेमकी घटना व पोलीस कारवाई। चाळीसगाव शहरातील बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी महिलांचे दागिने आणि मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या। या वाढत्या चोऱ्यांची गंभीर दखल घेत चाळीसगाव शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून संशयितांवर पाळत ठेवली। तांत्रिक विश्लेषण, उपलब्ध अभिलेख आणि मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी महिला ज्योती संतोष चव्हाण रा, जिल्हा जालना हिला शिताफीने ताब्यात घेतले। 4 गुन्ह्यांची उकल व मुद्देमाल जप्त। पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता आरोपी महिलेने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील 4 गुन्ह्यांची कबुली दिली। यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 175/2026, 69/2026, 67/2026 आणि 309/2026 आणि 309/2026 या 4ही गुन्ह्यांचा समावेश आहे। पोलिसांनी धडक कारवाई करत 3 गुन्ह्यांमधील चोरीस गेलेला संपूर्ण 100% मुद्देमाल, दागिने, मौल्यवान वस्तू आणि एका गुन्ह्यातील 10,000 रुपये रोख रक्कम असा सर्व ऐवज आरोपीकडून हस्तगत केला आहे। वरिष्ठांचे मार्गदर्शन व पथक ही धडक व उल्लेखनीय कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक नखाते साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूर साहेब व चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत सहभागी पथक, तपास अधिकारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, राहुल सोनवणे व नितीन आगवणे हे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत। पोलीस अंमलदार योगेश बेलदार, किशोर पाटील, योगेश मांडोळे, दत्तू साळवे, विकास पाटील, कल्पेश पगारे, निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, राकेश महाजन, प्रवीण पवार। महिला पोलीस अंमलदार विमल सानप, मालती बच्छाव, अनिता सुरवाडे आणि स्नेहल मांडोळे। चाळीसगाव शहर पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे नागरिक व विशेषतः महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे।